श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. आज आहे दत्त जयंती. संध्याकाळी 4:59 म्हणजे साधारणतः 5 वाजता दत्त जयंती सुरू होत आहे आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण काही सेवा उपाय जे आहेत ते करत असतो. आता दत्त जयंतीचा जो सत्यनारायण आहे तो सुद्धा आपल्याला आज संध्याकाळीच करायचा आहे. काही सेवा जर तुमच्याकडून झाल्या नाही तर त्या तुम्ही उद्या सुद्धा करू शकता. उदय तिथीनुसार बघायला गेलं तर दत्त जयंती ही उद्याच्या दिवशी आहे. त्याचबरोबर पौर्णिमा तिथी जी आहे ती सुद्धा आहे. म्हणजे पौर्णिमा आणि दत्त जयंती एकाच दिवशी येते. अन्नपूर्णा जयंती सुद्धा याच दिवशी असते. त्याच्यामुळे हा जो दिवस आहे त्याला विशेष महत्त्व आहे. मग तुम्ही 5 वाजल्यापासून, आज संध्याकाळी 5 वाजल्यापासूनच काही सेवा ज्या आहेत त्या करू शकता, काही उपाय जे आहेत ते करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी दूर होण्यासाठी, आपल्याला दीर्घायुष्य लाभण्यासाठी, मानसिक शांती लाभण्यासाठी, आर्थिक समृद्धी प्रदान होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी असा दिवा जो आहे, दीपक म्हणजे आपण जो घरामध्ये दिवा लावतो तर असा दिवा आपल्याला लावायचा आहे. पण हा दिवा लावत असताना आपल्याला तो चौमुखी लावायचा आहे. कुठे लावायचा, कशा पद्धतीने लावायचा आणि नक्की याचा फायदा काय होईल ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, आज दत्त जयंती संध्याकाळी सुरू होते. उद्या सुद्धा दत्त जयंती आहे. तर या निमित्ताने आपण काही सेवा ज्या आहेत त्या केल्या पाहिजे. व तुम्ही स्वामीचरित्र सारामृत असेल किंवा दत्त भावानी असेल यांचं पठण जे आहे ते करू शकता. दत्त महाराजांची आरती, त्यांना नैवेद्य दाखवणं हे सुद्धा आपल्याला करायचं आहे. आता उद्या सकाळी सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी करू शकता किंवा मग आज संध्याकाळी जरी केल्या तरी सुद्धा चालेल. तर काय करायचं आहे, आपल्याला संध्याकाळच्या वेळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा जो आहे तो कणकेचा घ्या. कणकेचा दिवा बनवत असताना त्याच्यामध्ये मीठ न टाकता हळद टाकायची आहे. कडक पिठाचा असं कणिक जे आहे ते कडक असं मळून घ्यायचं, थोडंसं एकदम पातळ नको. आणि त्याचा एक दिवा जो आहे तो बनवायचा आहे. हा दिवा जो आहे तो 4 मुखी म्हणजे 4 बाजूंना 4 वाती लावता येतील अशा पद्धतीचा दिवा आपल्याला बनवायचा आहे. जर तुम्हाला कणकेचा दिवा बनवणं खूप अवघड वाटत असेल, तुम्हाला जर ते शक्य होणार नसेल तर अशा वेळी तुम्ही मातीचा दिवा जो आहे तोच 4 बाजूंना 4 दिशांना लावू शकता. तर बघा, असा कणकेचा दिवा बनवायचा आहे. आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो तो तर राहूनच जायचा आहे, पण त्यासोबत आपल्याला हा दिवा सुद्धा ठेवायचा आहे. या दिव्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे. तूप शक्य नसेल तर तुम्ही तिळाचं तेल सुद्धा वापरू शकता किंवा साधं तेल सुद्धा वापरू शकता. या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत 2 लवंग आणि 2 वेलची. कारण या गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष्मीला आकर्षित करून घेतात, नकारात्मकता दूर करत असतात. अशा पद्धतीचा हा दिवा आपण जो आहे तो आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित करत असताना लक्षात ठेवा, दिव्याच्या खाली नेहमी तांदूळ किंवा मग फुलांच्या पाकळ्या वगैरे असं काहीतरी आसन जे आहे ते आपल्याला त्या दिव्याखाली द्यायचं आहे. आपले दत्तगुरूंना आपल्याला प्रार्थना करायची आहे की हा जो दिवा आहे या दिव्याच्या मदतीने आमच्या आयुष्यातील अंधकार दूर कर, आमची आर्थिक परिस्थिती सुधारू दे. आणि आपण प्रार्थना करायची आहे. बघा, आसन घ्यायचं आहे बसायला आणि हा दिवा जो आहे त्या दिव्याच्या समोर बसून आपल्याला दत्त भावानी जी आहे त्याचं पठण करायचं आहे. आणि श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा जप करायचा आहे. दत्त भावनीचं पठण करायचं आहे. दत्त महाराजांची एखादी तुम्हाला एखादं गीत वगैरे येत असेल तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मंत्रस्तोत्र जे आहे त्यांचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. पण दत्त भावनी ही अतिशय प्रभावी सेवा मानली जाते. त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही या दिव्यासमोर दत्त भावनी जी आहे ती म्हणायची आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा चौमुखी दिवा नक्की कशासाठी लावला जातो. बघा, चौमुखी दिवा जो आहे तो पितरांच्या, पूर्वजांच्या शांतीसाठी सुद्धा लावला जातो. त्यांच्या फोटोसमोर दक्षिण दिशेला त्यांच्या तिथीच्या दिवशी आपण लावतो. तर 4 ज्योती जळत असतात. म्हणजे आता 4मुखी दिवा किंवा चौमुखी दिवा जो आहे त्याच्यामध्ये 4ही दिशांना दिवा जो आहे तो प्रज्वलित झालेला असतो, तो जळत असतो. तर ही 4 दिवे जाळण्याची परंपरा म्हणजे नक्की काय किंवा मग याचा अर्थ काय होतो. तर पहिली जी वात आहे किंवा पहिला जो दिवा आहे त्यातला पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देण्यासाठी जळत असतो. पहिली जी वात आहे ती पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देण्यासाठी जळत असते. दुसरी जी वात आहे ती कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य प्रदान करण्यासाठी जळत असते. तिसरी वात जी आहे ती कुटुंबातील सदस्यांना मानसिक शांती आणि समाधान प्रदान करण्यासाठी जळत असते. आणि चौथी जी वात आहे तर ती कुटुंबातील सदस्यांना आर्थिक समृद्धी प्रदान करण्यासाठी जळत असते. त्याच्याचमुळे आपण दिवाळीच्या अमावास्येला किंवा इतरही अमावास्या असतात तेव्हा यमपूजनाला असा 4 वातींचा दिवा जो आहे तो पेटवून लावत असतो. असा दिवा लावल्यामुळे आपल्याला बघा किती फायदे होत आहेत. कुटुंबातील सदस्यांना दीर्घायुष्य, आरोग्य प्राप्त होतं, समाधान प्राप्त होतं, शांती प्राप्त होते आणि आर्थिक समस्या सुद्धा आपल्या सुटत असतात. त्याच्यामुळे असा चौमुखी दिवा कोणताही शुभ दिवस असेल तर त्या दिवशी आवर्जून आपल्याला लावायचा आहे.
हा दिवा लावल्यानंतर बघा, हा दिवा आता आपण जेवढा वेळ चालेल तेवढा वेळ चालू द्या. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा दिवा जो आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलायचा आहे आणि तो एखाद्या झाडाखाली वगैरे नेऊन ठेवायचा आहे. का तर कोणतेही प्राणी, कोणतेही पक्षी किंवा किडे वगैरे किंवा एखादा प्राणी मोठा कुत्रा वगैरे येऊन हा जो दिवा आहे तर तो खाऊन जाईल. याच्यामध्ये वात जी आहे ती व्यवस्थितरित्या बाहेर काढून ठेवायची आहे. आणि यातले जे वेलची आहे किंवा लवंग आहे तर त्याचं काय करायचं आहे, तर ही वेलची लवंग जे आहेत तर ते आपल्याला आपल्याच घरातील किंवा आपल्या कुंडीतील किंवा कोणत्याही मातीमध्ये तुम्ही गाडून द्यायचे आहे. अशा पद्धतीचा हा उपाय जो आहे तो आपण प्रत्येकाने आज संध्याकाळी करा. आज संध्याकाळी नाही शक्य झालं, उद्या संध्याकाळी केला तरी सुद्धा हरकत नाही, कारण उदय तिथीनुसार जर बघायला गेलं तर दत्त जयंती उद्या सुद्धा आहे आणि म्हणून हे सर्व उपाय आपल्याला नक्की करायचे आहे. तुम्हाला चॅनलवरती भरपूर असे उपाय जे आहेत ते सुद्धा बघायला मिळतील किंवा सेवा ज्या आहेत त्या पण बघायला मिळतील. दत्त जयंती कशी साजरी करायची आहे, त्याचबरोबर उद्याच्या दिवशी अन्नपूर्णा जयंती आहे. तर अन्नपूर्णा जयंतीला नक्की काय काय उपाय करायचे, अन्नपूर्णा जयंतीला सुद्धा अन्नपूर्णा मातेची सेवा कशी करायची, ही संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. दत्त जयंती जी आहे तिचा उपवास जो आहे तो उद्या करायचा आहे. बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असेल की दत्त जयंती नक्की आज की उद्या, कारण कॅलेंडरमध्ये तर दत्त जयंती आज दाखवली जाते. पण बघा, आपल्या मनावरती आहे की आपण आज संध्याकाळी जर दत्त जयंती सुरू होते तर तेव्हापासूनच आपण दत्त जयंतीच्या सेवा ज्या आहेत, पूजा ज्या आहेत त्या करू शकतो. मग तुम्ही आज करा किंवा मग उद्या करा, हरकत नाही. पण दत्त जयंती सुरू असताना केलेली सेवा नक्कीच फलदायी ठरते. म्हणून आपण आज संध्याकाळी 5 वाजल्यापासूनच सेवांना जी आहे ती सुरुवात करू शकतो आणि उद्या सुद्धा दिवसभर सेवा करू शकतो. उगवत्या तिथीनुसार तर दत्त जयंती जी आहे ती उद्याच मानली जाणार आहे. त्याचबरोबर उपवास जो आहे तो उद्या आपल्याला करायचा आहे. ज्यांचा सत्यनारायण असताना उपवास राहत असेल तर त्यांना सत्यनारायण आज करायचा आहे, पण उपवास जो आहे तो उद्याच केला जाईल. दत्त जयंतीचा उपवास जो आहे तर तो आपल्याला उद्या करून तो उपवास जो आहे तो सोमवारी फिटणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे, सेवा जी आहे ती करायची आहे. माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.